नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार काय राजस्थानमुळे आता कांद्याचा भाव हा भविष्यात होऊ शकतो 2005. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसाच हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. आणि खरं सांगतो, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की राजस्थानमुळे काय भविष्यात कांद्याचा भाव हा होऊ शकतो 2005. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तिथं अचूक उत्तर. जर हाच प्रश्न आपल्याला सुद्धा पडला असेल आणि जर याच प्रश्नाचं आपल्याला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे काय होईल की येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहील. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार अखेर काय राजस्थानमुळे आता भविष्यात कांद्याचा भाव हा होऊ शकतो 2005. मग अशा परिस्थितीत जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारता झालाय की नक्की राजस्थानचं आणि कांद्याचं रिलेशन काय आहे आणि खरंच राजस्थानमुळे काय भविष्यात कांद्याचा भाव हा होऊ शकतो 2005. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर. प्रथम आपल्याला हे समजावून सांगतो की राजस्थानचं आणि कांद्याचं नक्की रिलेशन काय आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भारतामध्ये सर्वात जास्त कांद्याचं उत्पादन घेणारं जे राज्य आहे त्याच्यामध्ये क्रमांक 1ला आहे महाराष्ट्र, क्रमांक 2ला येतो त्या ठिकाणी मध्य प्रदेशचा नंबर, क्रमांक 3ला नंबर येतो कर्नाटकचा आणि त्यानंतर चौथ्या किंवा कधी कधी 5व्या क्रमांकावरती राजस्थानचा नंबर येतो. मग तुम्ही म्हणाल की राजस्थानचा नंबर 4थ्या-5व्या नंबरला असेल तर राजस्थानचं कांद्यावरती भावाच्या बाबतीत एवढी परिणामकारकता कशी असू शकते. तर लक्षात घ्या मित्रांनो की सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या 2-3 महिन्यात सातत्यानं राजस्थानच्या कांद्याची आयात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू होती. म्हणजे म्हणण्याचा भाग काय की राजस्थानचा जो कांदा होता तो मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत होता आणि त्याच्यामुळेच कांद्याचा बाजारभाव कुठेतरी निश्चित होत होता. पण आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की राजस्थानचा कांदा मार्केटमध्ये येणं बंद झाले आणि सध्या राजस्थानची जी आवक मागच्या 2-3 महिन्यामध्ये कुठेतरी 25,000 30,000 गोण्या होती, ती आवक सध्या तुम्हाला विश्वास बसणार नाही तर तुम्ही काळजीपूर्वक ऐका, ती आवक सध्या शून्य झाली. म्हणजे राजस्थानमधून मार्केटमध्ये सध्या कांदा येत नाही आणि भविष्यात फार लवकर येणार सुद्धा नाही. आता मला सांगा, ज्या राज्यातून 25 ते 30,000 गोण्या येत होत्या त्या राज्यातून गोण्या येणं बंद झालंय अथवा भविष्यात येणारच नाहीत अशी परिस्थिती असेल तर कांद्याचा भाव सुधारणार का नाही तर 100% सुधारणार. आणि याच्यामुळेच प्रश्न निर्माण झाले की चला राजस्थानची आवक बंद झाली ना मग कांदा 2000 होईल का. आता हेही समजावून सांगतो. तर बघा मित्रांनो, सगळ्यात मोठं फॅक्टर आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यात पाऊस हा त्या ठिकाणी पुरेसा पडला नाही. त्यावेळेस कांद्याची लागवड काही व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे सध्या फेब्रुवारी महिन्यात अडचण निर्माण झाली आहे आणि फेब्रुवारी महिन्यात कांद्याची आवक महाराष्ट्रात सुद्धा घटणार आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत कांद्याची आवक कमी राहणार आहे. पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला, ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर देशभरात इथून 25 फेब्रुवारीपर्यंत कांद्याची आवक कमी राहणार आहे.
लगनसराई सुरू झाली म्हणून मागणी चांगली आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठ्यात गॅप हा नक्की निर्माण होणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करणार आहे. जो भाव सध्या 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसतोय, तो भाव 200 ते 300 ची तेजी 25 फेब्रुवारीपर्यंत दाखवू शकतो आणि या तेजीत कांद्याचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला 1200 ते 1500 वरून 1400 ते 1800च्या दरम्यान पोहोचताना दिसू शकतो. पण जरी राजस्थान व महाराष्ट्रात या महत्वाच्या कारखान्यांमुळे तेजी आली तरी देखील कांद्याचा भाव काही 2000 होताना दिसत नाही. मग विक्रीचं कसं करायचं? तर काही टेन्शन घ्यायचं नाही. इथून 25 फेब्रुवारीपर्यंत जुना असणारा कांदा या तेजीत सगळा विकून टाका. जो कांदा 1-1.5 महिन्याच्या वर टिकणार नाही तोही विकून टाका. कारण मार्च आणि एप्रिल महिन्यात कांद्याचा भाव स्थिर राहणारे, वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. तर मित्रांनो, यामुळे विक्रीचा निर्णय विचार करून घ्या, कारण कांदा हा नाशवंत प्रोडक्टमध्ये येत असतो. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा भाव हा कसा बरं राहील, याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपणास आवडली. व्हिडिओस लाईक करा त्याच्यामुळं, आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करून घ्या. राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे कुठेतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लळा हा आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लळा हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.